झाला, अनेक मदतीचं आश्वासन केलं, पण 1 रुपयाची मदत या ठिकाणी कुठल्याही शेतकऱ्याच्या खात्यावरती आली नाही. त्यामुळं हा बळीराजा जो देशाला पोशिंदा आपण म्हणतो, देशाचा पोशिंदा बळीराजा आहे, तो आज संकटात आहे. तो संकटात असून हे सरकार फक्त घोषणांचा पाऊस पाडत आहे आणि कुठली या ठिकाणी मदत कर्जमुक्ती या सरकारने बळीराजासाठी केलेली नाही. त्यामुळे त्याच्या निषेधार्थ शिवसेनेच्या वतीनं हे आंदोलन करण्यात येत आहे. भविष्यामध्ये ही कर्जमुक्ती संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये जर लागू झाली नाही तर याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन शिवसेना मुळशी तालुका असेल पुणे जिल्ह्याच्या वतीने या ठिकाणी करण्यात येईल आणि या मंत्र्यांना रस्त्यावरती फिरू देणार नाही असा मी इशारा शिवसेनेच्या वतीनं देतो. आणि या ठिकाणी लवकरात लवकर शेतकऱ्याला बळीराजाला या ठिकाणी कर्जमुक्त करावं असं मी या सरकारला आव्हान करतो. आणि याचं निवेदन आपण तहसीलदार साहेबांना दिलेलं आहे. तहसीलदार साहेब त्याची वरती कारवाई करून त्याची पूर्तता करतील. आणि मी आव्हान करतो की शेतकऱ्याची कर्जमुक्ती या ठिकाणी झाली पाहिजे. आणि या ठिकाणी थांबतो. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी. शेतकऱ्यांना कर्जमुक्ती झालीच पाहिजे, शेतकऱ्यांना कर्जमुक्ती झालीच पाहिजे. हेक्टरी 50,000 रुपये मिळालेच पाहिजे, हेक्टरी 50,000 रुपये मिळालेच पाहिजे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो. आवाज कुणाचा? शिवसेनेचा. भाजप सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. या शेतकरी विरोधी सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये मिळालेच पाहिजे, शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये